सध्या अशा पद्धतीची आपल्याला तर अनेक रोड मी बघितले आणि आता या भागामध्ये पाऊस पडलो पण मी आता एरिया सगळा बघितला एवढं ऊन तर काहीच आहे टेम्परेचर काहीच आहे पण कुठे हिरवळ वगैरे दिसत नाही झालं आहे पण कुठे इरिगेशन किंवा या भागाला वेगळी आहे. आता या भागाच्या विकासासाठी एकतर औद्योगिक विकास या भागामध्ये होण्याची आवश्यक आहे. इंडस्ट्रीचा विकास दुसऱ्या इंडस्ट्री अजूनही काही उद्योग काढले पाहिजे आणि आता एक तर वाढवणचा जो इश्यू आहे वाढवणच्या इश्यूमध्ये लोकांची मतं काय आहे ते जाणून घेणार या ठिकाणच्या आदिवासींचं आणि इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे ते सगळ्यांनी ऐकलं आवश्यक आहे. एकदा मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक झालेली आहे त्याच्यातून काय अजून सगळ्यांचं समाधान झालेलं नाही. मी देवेंद्रजींना पण सांगणार आहे मी आज पालघरमध्ये जाऊन आलेलो आहे की लोकांच्या भावना असतात आहे की वाढवणचा प्रोजेक्ट झाला तर आमचे मासेमारी उद्योग सांगणार आहे. त्यानंतर आम्हाला की मोदी सरकार या 12 वर्षामध्ये आर्थिक नियोजन आणि जे परराष्ट्र धोरण आहे याच्यात अपयशी ठरलं त्यामुळं ही महागाईची झळ आहे. युद्धाचा परिणाम आता झालेला आहे. सरकार कुठेतरी लपवतं आहे आणि हा जी महागाई आहे त्याला सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय. त्याच्याबद्दल काय बोलणार? मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे सुद्धा पण त्याचं राजकारण असू नये अशी आपली भूमिका आहे. जरूर महागाई कमी करा ही मागणी करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे आणि आपण इकॉनॉमीमध्ये फेल झालेलो असा अजिबात नाही आहे. पण आता काँग्रेसच्या काळामध्ये मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये अनेक वेळेला पेट्रोल डिझेल भाव अनेक वेळा वाढले होते. 12 वर्षामध्ये वेगळ्या असे भाव वाढले होते. पण अमेरिका इराणच्या युद्धामुळंच ही आपल्यावर वेळ आलेली आहे. जशी आपल्यावर वेळ आली नसती तरीसुद्धा जरी काही भाव वाढलेले असले तरी काही राज्यांनी त्याचा एक्साईज कमी करू मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही. सगळं प्रयत्न करायचा आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजीसुद्धा जरी आता भाव वाढलेले असले तरी कमी करण्याच्या संबंधामध्ये सुद्धा विचार गंभीरपणे सुरू आहे. आम आदमीला त्याचा भरपूर नाही म्हणून त्याचा प्रयत्न आमच्या वतीनं सुरू आहे आणि लोकांना काय विनाकारण त्रास देण्याची आपली भूमिका नाही आणि नरेंद्र मोदीजी त्याच्यामध्ये फेल झालेले असं नाही. पण काँग्रेसच्या माध्यमातून नरेंद्र मोदीजींना शिव्या देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. त्यामुळं मला असं वाटतं की राजकारणामध्ये एवढी जी अशी भूमिका आहे किंवा मांडायला हरकत नाही. पण अनेक आरोप प्रत्यारोप किंवा त्यांना एकदम पंतप्रधानांच्या संबंधामध्ये सणाच्या आधी मुंबईमध्ये लोकांचा पूर्वनेचा विषय हात धरला गेला. लोकांनी मोठा गोंधळ घातला. सनातन धर्माच्या लोकांनी त्याचा विरोध केला. यात तुमची काय प्रतिक्रिया असणार? ह्याला जोडूनच स्पष्ट आहे की डुक्कर घेऊन पोलिसांच्या मागे लोक पळतायत असं चित्र आहे. तरी या सरकारबद्दल तुम्ही काय म्हणाल? मीरा रोडमध्ये ही घटना घडलेली आहे. डुक्कर घेऊन त्या सोसायटीमध्ये शिरले होते आणि पोलीस म्हणजे डुक्कर घेऊन निघाला आणि लोक त्याच्या मागे लागतात असं चित्र आहे. अशा वेळेला पूर्वीच्या काळामध्ये आपण प्रोटेक्ट करायला त्या समुदायाला येत होते आणि आता आपली भूमिका काय आहे? या सरकारच्या काळात धार्मिक सहिष्णुता कमी होत चालली असा आरोप होतोय. माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की बकरी आम्ही 17 दिवस धरणं आंदोलन केला होता आणि सर या इकडच्या ग्रामपंचायतने विना नोटीस देता सर आम्हाला कडक कारवाई केली आमच्यावरती आणि सर लाखोंचं